तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गांजाचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। गेल्या महिन्याभरामध्ये एक दोन नाही तर तब्बल 77 कारवाया करत 108 जणांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे। कोल्हापूर शहर, इचलकरंजी, पन्हाळा, आजरा, त्याचबरोबर गडहिंग्लज आणि राधानगरीमध्ये सुद्धा गांजा सापडला। त्यामुळे महिन्याभरातच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केल्यामुळे आता कोल्हापूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गांजा येतो कुठून असा प्रश्न उपस्थित झालाय। गांजा विक्री करणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांची भर वस्तीमधनं धिंड सुद्धा काढली गेली आहे। अंमली पदार्थ सांगली, सोलापूर, पंढरपूर, मिरज तसंच कर्नाटक मार्गे येत असल्याची माहिती सुद्धा पुढे आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्या विरुद्ध 77 केसेस दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये जवळजवळ 123 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतका 35,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश प्राप्त झालेले आहे। याचबरोबर विशेष मोहीम जी 4 फेब्रुवारी 25 ते 28 फेब्रुवारी 25 या दरम्यान राबवण्यात आलेली आहे। त्यामध्ये आजतागायत 68 गांजाच्या केसेस कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने दाखल केलेल्या आहेत। आणि याविषयी थेट बोलूयात। कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या या क्षणाला आपल्या सोबत आहे। शेखर, अत्यंत आपण जर का ही आकडेवारी बघितली, महिन्याभरामध्ये 77 कारवाया झालेल्या आहेत, त्यामुळे स्वाभाविक प्रश्न पडतो की कोल्हापूर की गांजापूर म्हणायचं? गुरु, असाच गंभीर प्रश्न जो आहे तो अनेकांना पडलेला आहे, अनेक पालकांना म्हणावं लागेल, कारण त्यांची अनेक मुलं जी आहेत ती तरुण या व्यसनाच्या आहारी गेल्याचं चित्र जे आहे ते कोल्हापूरमध्ये आहे। आणि हे चित्र या कारवायांवरून स्पष्ट जे आहे ते होताना पाहायला मिळते। या कारवाई जर बघितल्या तर जवळपास 77 कारवाया जानेवारी 2025 पासूनच्या आहेत, ज्यामधल्या जवळपास 70 कारवाई ज्या आहेत त्या फेब्रुवारी पासून, जे आत्ताच 15 दिवसांपासूनची ही सगळी कारवाई आपण पाहतोय। एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात जी सुरुवातीला तालुक्यांची नावं तू घेतली होतीस त्यामध्ये काही तालुक्यांची नावं देखील राहिलेली आहेत, मात्र संपूर्ण कोल्हापुरातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं गांजा जो आहे तो पोचल्याचं पाहायला मिळतोय। त्यामुळं निश्चितच एक गंभीर बाब जी आहे ती या कारवायांच्या निमित्तानं समोर आलेली आहे। पोलिसांनी अर्थातच या संदर्भात कारवाई देखील केलेल्या आहेत। 108 जणांना या संदर्भात ताब्यात देखील घेतलेलं आहे, तर काहींची धिंड देखील काढलेली आहे। जे मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री करतात त्यांची धिंड देखील कोल्हापूर शहरामध्ये आणि अनेक भागामध्ये पोलिसांनी काढल्याचं पाहायला मिळतंय। शिवाय ही कारवाई जी आता विशेष मोहीम राबवली जाते, गांजा आणि अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री करणाऱ्यांची टोळी आणि जे अनेक लोक आहेत त्यांना पकडण्याची ही विशेष मोहीम आहे। आणि त्या मोहिमेमध्ये बरोबर, त्यामुळे आता ही आकडेवारी समोर आल्यानंतर तरी कशा पद्धतीने कारवाई